पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। परभणी आणि बीड प्रकरणी सरकार आरोपींवर कारवाई का करत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। दोन्ही कुटुंबावर होणारा अन्याय थांबला पाहिजे असं त्या म्हटल्या। मंत्रिपदाची दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। नव्या वर्षात त्याचं उद्घाटन करण्याचा मार्ग खुला झालाय। दरम्यान 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगाव जिल्ह्यातील 1.5 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाहीये। तब्बल 1,20,000 हेक्टरवर नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शासनाकडे 170 कोटींवर अनुदानाची मागणी केली आहे। जळगाव जिल्हा प्रशासनाकडून याचा पाठपुरावा सुरू आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे हरभऱ्यासह रब्बीची इतर पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मोबाईल टॉवरच्या माध्यमातून नेटवर्क पुरवणाऱ्या 11 दूरसंचार कंपन्यांनी मुंबई महापालिकेचा 93,86,00,000 रुपयांचा मालमत्ता कर थकवलाय। कर वसुलीसाठी पालिकेनं राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला पत्र लिहिलंय। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथे थंडीची लाट आली आहे। क्रिसमस दिवशी झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे। पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। सोन्याच्या पाठोपाठ आता चांदीच्या दागिन्यांसाठीही देखील हॉलमार्किंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। चांदी किंवा चांदीचे दागिने खरेदी विक्री करण्यासाठी नियम बनवण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती आहे। मुंबईतील 6 मेट्रो प्रकल्पांच्या कामांसाठी निधीचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य सरकारनं 521 कोटी रुपयांचा निधी MMRDAला दिला असून त्यात सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाचा समावेश आहे। मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे। या कामाच्या फाउंडेशनची खोदाई सुरू करण्यात आलेली आहे आणि या खोदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचं सांगण्यात आलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नरहरी झिरवळ पहिल्यांदाच दिंडोरीमध्ये दाखल झाले। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या क्रेनवर चक्क मनसेचा झेंडा दिसून आला, तर याच ठिकाणी भाजपचा झेंडा नसल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। 27 जानेवारीपासून देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचे कार्ड वाटप केले जाणार आहे। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी परभणीतील दलित आंदोलक आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला असून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असं राजू वाघमारे यांनी म्हटलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले किल्ले रायगडावर दाखल झाले। त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केलं। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असंही ते म्हटले। माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी मालेगावात बॅनरबाजी केली आहे। सही वक्त पर करवा देंगे, हदों को एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं असा आशय बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय। आता एक मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरे मातोश्रीवर लोकसभानिहाय मतदारसंघाचा आजपासून आढावा घेणार आहेत। पालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे। पक्ष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर 26 ते 29 डिसेंबर असे 4 दिवस उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे आणि आजपासून या बैठकांना सुरुवात होणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून देखील आता तयारीला वेग आलाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामं करायची आहेत आणि या कामासाठी कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना होणारा पाणीपुरवठा आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं घेतलाय।
रेल्वेतील आसनाच्या आरक्षणासंदर्भात बनावट संदेश तयार करून तोतया तपासणीद्वारे प्रवाशांना गंडा घालत असल्याचा प्रकार समोर आलाय। रेल्वे विभागाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे आणि याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून आसन क्रमांक आरक्षित करून घेऊ नये असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय। पिंपरी शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसंच ई वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीनं 1500 ई रिक्षा धारकांना 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। 6 पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले। भविष्यात हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती। दरम्यान कांदळवन क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून हा कक्ष या संस्थांची पडताळणी करत आहे। अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि पक्ष्यांचं दर्शन घेत नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटला। बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून महापालिकेच्या तिजोरीमध्ये 3 लाख रुपये महसूल जमा झालाय। कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला 15 दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झालेला नाहीये। मात्र अहवाल सादर होण्यापूर्वीच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलाय। मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता। काही भागात अतिवाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद झाली। कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचे प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मानवी तस्करी प्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा इथे 8 ठिकाणी छापे टाकले। घाटकोपरच्या पंतनगर भागात फेरीवाल्यानं महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। 2 महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न या व्यक्तीकडून होत असल्यानं त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायन पनवेल मार्गावर वाहनाला आग लागली। वाहन चालक प्रसंगावधान साधत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली, मात्र आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे। भाईंदरच्या एका हॉटेलची खिडकी तोडून आत प्रवेश करून 28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करत चोरट्यांनी पळ काढला। यानंतर अज्ञात इसमाविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। तर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरी करणाऱ्या दोघांना फाटक येथून ताब्यात घेतलंय। बदलापूरमध्ये एका दुकानाचं शटर तोडून दुकानातील रोख रक्कम आणि सामान लंपास केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपींना अटक केली आहे। हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आतापर्यंतच्या चौकशीतून त्यांनी 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ 3ऱ्या-4थ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र या कामासाठी रेल्वेनं 4 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कराडमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली। त्यांच्या समाधीस्थळी आल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळेल असं मकरंद पाटील म्हणाले। रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी पाल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकीवर संताप व्यक्त केला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत सिव्हिल सर्जनला तात्काळ कारवाईचे आदेश दिले। मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलं। जळगावमध्ये भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली। अपघातात मुलासोबत असलेले बहीण आणि मामा जखमी झाले। दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला आग लावली। यवतमाळच्या सहकार क्षेत्र डबघाईला येऊन सामान्य नागरिकांच्या ठेवीवर डल्ला मारण्याचं काम असल्याचं चित्र आहे। गेल्या 2 वर्षात 300 कोटींच्या ठेवीवर डल्ला मारण्यात आलेला आहे। तर मागील 10 वर्षभरात 9 सहकारी बँक आणि पतसंस्था यांच्याकडून 400 कोटींच्या ठेवी बुडाल्या। राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। अपहरण करून हत्या तसंच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी आणि पवनचक्कीवरील भांडण या 4ही प्रकरणांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। चिपळूणमधील धवल व्यापारी संकुलमध्ये नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी चिपळूणमधील चिमुकल्यांनी सांताक्लॉज आणि जीनसोबत धमाल मस्ती केली। धवल व्यापारी संकुलमध्ये अचानकपणे साजरा झालेल्या नाताळची शहरातील नागरिकांनी देखील मजा लुटली। लातूर शहरातील बहुचर्चित बालू डोंगरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला उत्तराखंड येथील हरिद्वारमधल्या एका आश्रमातून लातूर पोलिसांनी अटक केल्यानंतर आज डॉक्टर प्रमोद घुगेला लातूरच्या न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं घुगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।
लातूर जिल्ह्यातील तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली होती। त्यांच्या शेतजमिनीवर दावा करण्यात आला होता, मात्र आता त्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारी घडामोड घडलेली आहे। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या गावात जात शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। आता एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत। ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 246 वाहनं कांद्याची आवक झाली आहे, पण शेतकऱ्यांना सरासरी भाव 1800 रुपयांपर्यंतच मिळाला। अवघ्या 10 क्विंटल कांद्याला 4300 रुपयांचा भाव मिळाला। खरीप हंगाम 2024-25 साठी तुरीची किमान आधारभूत किंमत 7550 रुपये प्रति क्विंटल आहे, मात्र त्यानुसार सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा जास्त आहेत। अहमदाबाद विमानतळावरून सोन्याची तस्करी पकडण्यात आली आहे। 2.35 कोटी रुपयांचं 3 किलो सोनं जप्त करण्यात आलंय। गेल्या 2 वर्षांपासून मुंबईच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केली नसून मुंबई महापालिकेचं आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी 2025 मध्ये पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा निर्णयावर चर्चा सुरू आहे। पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू असून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असं पालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी सांगितलं। लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू झालंय। पहिल्या दिवशी पुण्यातून दुबईसाठी 2 आणि सिंगापूर असे 3 विमान उड्डाणं झालेली आहेत। यातून 431 प्रवाशांनी नव्या टर्मिनलवरील अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेतलाय। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आले, तर आता 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलंय। काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कंडामध्ये भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळालं। लोणार सरोवराला लागून असलेल्या मार्गावरून होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे हे भूस्खलन होतंय की अन्य कोणत्या कारणामुळे याचा शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली आहे। दरम्यान गड संवर्धनाच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। शिर्डीमध्ये राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद पार पडली। दरम्यान हिंदू मंदिरांमध्ये आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती घेण्याचा ठराव या परिषदेमध्ये पारित करण्यात आला। लातूरमध्ये 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली। श्रीलंकेचे माजी खासदार आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा धार्मिक सल्लागार अतुल्य महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं, तर मंत्रिपदाबाबत जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा नसल्याचं मंत्री मकरंद पाटील यांनी म्हटलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी साई संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरातील केळी उत्पादकांनी या परिषदेला उपस्थिती लावली, तर पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घेण्याचं आवाहन केळी परिषदेतून शेतकऱ्यांना करण्यात आलं। हिंगोलीच्या वसमत शहरातून कल्याण ते निर्मल मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे, तर संथ गतीनं काम सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप होतोय। जळगावात खुल्या गटातील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ निवड चाचणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी 38 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला। आता एक मोठी बातमी, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या लाल परीची प्रवासी सुरक्षा आणि विश्वसनीयता म्हणून ओळख आहे, मात्र आता प्रवासी सुरक्षेला तडे जाऊ लागलेत। गेल्या 2 वर्षात महामंडळात तब्बल 8641 अपघात झाले असून त्यात 1061 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना आदी सवलती मिळत असल्यानं प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीसह त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय।
कल्याण प्रकरणात आरोपी विशाल गवळीचं हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालनं कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू घेतली होती. अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नसल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला फाशी होण्यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 4,672 शासकीय कार्यालयांकडे 7,51,00,000चं वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एवढी मोठी थकबाकी असताना महावितरण गप्प का आहे असा सवाल उपस्थित होतोय. सावंतवाडीमध्ये संविधान सन्मान कृती समितीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं मंत्री संजय राठोड यांचं पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आगमन झालं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. टिपू सुलतान जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. यावेळच्या संजय गांधी निराधार शाखेमध्ये आधार व्हेरिफिकेशनसाठी लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली. प्रचंड गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याचं तपासामध्ये समोर आलंय. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये भाजपकडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मशताब्दी समारोह तसंच नवीन आमदारांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सलग सुट्ट्यांमुळे पुण्यातील शनिवार वाड्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गेल्या 3 दिवसात 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्यावर हजेरी लावली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीनं मढवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान काम सुरू असल्यानं हा प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. देहू रोडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सभासद नोंदणी आणि पुस्तक विक्री ग्रंथालय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. अनिशच्या पिंपरी चिंचवड शाखेकडून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावलमध्ये शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सुना सावखेडा हनुमान मंदिरावर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. आणि आता पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. पुणेकरांना आज आणि उद्या पाणी जपून वापरावं लागणार आहे, कारण पुण्यातील अनेक भागात पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीवर होत असलेल्या कामाच्या निमित्तानं शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शंकरशेठ रोड, गुरुवारपेठ, बुधवारपेठ, काशेवाडी, नानापेठ, सारसबाग परिसर, गंजपेठ आणि महर्षीनगर या भागात आज संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. ख्रिसमस साजरा करण्यासाठी मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली. दरम्यान समुद्र किनाऱ्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहिल्यानगरमध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं एकत्रित येत ख्रिस्ती बांधवांनी नगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना केली. मुसाळमध्ये मराठी अलायन्स चर्चमध्ये नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध पारंपरिक गाण्यांचं सादरीकरण करत ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला. शिर्डी भूम राज्यमार्गावर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. माजी मंत्री तानाजी सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. तानाजी सावंत आणि त्यांच्या दोन्ही पुतळ्यांना धमकी दिल्याप्रकरणी सावंत समर्थक आक्रमक झाले आहेत. परंडा पाथरूड राज्यमार्गावर तानाजी सावंतांच्या समर्थकांनी टायर पेटवून निषेध नोंदवला. महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणगाव प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. कापसाला 10,000 रुपयांचा भाव द्यावा, शेतकऱ्यांना प्रलंबित असलेला पीक विमा तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती भातुकली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे फाटकाजवळ एक रेल्वे रोखली. या मार्गावरील रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय. तर मार्ग बंद करण्यात आल्यानं नागरिकांची ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीनं मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. मनुस्मृतीमध्ये बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आला. वसईमध्ये एका कार चालकाचा बेदरकारपणा दिसून आला. वसईच्या शिवभीमनगर भागात एका कार चालकानं 5 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरून कार घातली. दरम्यान हा अपघातात मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
जळगाव जामोदमध्ये बनावट शेतकरी उभे करून कोट्यावधींची अतिवृष्टीची मदत लाटण्याचा प्रकार 3 महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता आणि दरम्यान या प्रकरणी 3 महिन्यानंतर संबंधित तलाठ्यांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. भाईंदरमध्ये एका हॉटेलची खिडकी तोडून चोरट्यांनी 28,000चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. जळगावमध्ये एका डंपरनं बालकाला चिरडल्यानं भीषण अपघात झाला. दरम्यान संतप्त झालेल्या जमावानं डंपर पेटवल्यानं घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. आमेगावच्या निरगुडसर गावात एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या 12 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या केली. अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. नव्यानं बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट झाल्यानं महापालिका प्रशासनानं दोषींना आतापर्यंत 50 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. हा दंड संबंधित कंत्राटदारांसह या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सींनाही करण्यात आलाय. मुंबईत वायू प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यानं महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे. प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. बुधवारी 56,700 रुपयांचा दंड वसूल करत 224 टन कचरा, राडारोडा आणि अन्य प्रदूषण करणारं साहित्य महापालिकेनं जप्त केलं. मुंबईत गेल्या काही दिवसात हवेत प्रचंड प्रदूषण, धूर आणि धूळ असल्यानं नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय. त्यातच हवेत गारवा वाढल्यानं अनेक नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागलाय. त्यामुळे संसर्ग होऊन खोकून घसा लाल होत असल्याच्या तक्रारी वाढतायत. नागरिकांना प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर करतायत. दूषित पाण्यामुळे पुण्यातील मुळा-मुठा नदीतील हजारो माशांचा मृत्यू झालाय. नदीतील रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मृत झाल्याचं समोर आलंय. मात्र दूषित पाणी कुठून आलं याचा शोध पालिकेकडून सुरू आहे. वर्ध्यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत महिला आणि बाल कल्याण विकास विभाग योजनेअंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात 189 पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलंय. सद्यस्थितीमध्ये सखी वन स्टॉप सेंटर पीडित महिलांसाठी आधार बनले. बार्शी आमदार दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना पत्र लिहिलंय. बार्शीमध्ये बिबट्यांचा वापर वाढल्यानं शेतीपंपाच्या लोडशेडिंगमध्ये बदल करावा. शेतीपंपासाठी विद्युत प्रवाहाची वेळ रात्रीऐवजी दिवसा करावी अशी मागणी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 30 डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.